नमस्कार मंडळी. 7 नोव्हेंबर 1875 हा दिवस लक्षात आहे ना तुमच्या? या दिवशी काय झालं? वंदे मातरम या आपल्या गीताचा जन्म झाला. कोणी लिहिलं? बंकिमचंद्र यांनी. त्यांनी लिहिलं. म्हणजे त्यावेळेला काय झालं होतं? ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिश म्हणजे ते म्हणतील ते करायचं असं आपलं भारतीयांचं होतं. कळलं? म्हणजे त्यावेळेला शाळा कॉलेजमध्ये कुठच्याही फंक्शनला सुरुवात झाली का त्यांचं एक गाणं होतं ब्रिटिशांचं, गॉड सेव्ह अवर क्वीन. तर क्वीन म्हणजे कोण? ब्रिटिशांची राणी, इंग्लंडची राणी. आणि तिला वाचव म्हणून आम्ही का भारतीयांनी हे गाणं गायचं, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात असायचा. पण काय करणार, शेवटी ते गव्हर्मेंट सर्वंट होते. ते म्हणत राहिले. ते विचार करायचे, ज्या ठिकाणी जनगण मन हे गाणं म्हटलं पाहिजे त्या ठिकाणी मी हे गाणं म्हणतो आहे का आणि कशासाठी, असं त्यांच्या मनाचा नुसता उद्वेग होत होता. पण काही करू शकत नव्हते, कारण ते गव्हर्मेंट सर्वंट होते. कळलं? पण त्याच वेळी त्याच काळात बंकिमचंद्र एका झाडाखाली निवांत शांतपणे बसले होते. असे शांत विचार करत होते. करता करता त्यांच्या डोक्यात 2 शब्द सुचले, वंदे मातरम. ते स्वतःच उडाले. अरे, वंदे मातरम म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे? आई, मी तुला नमस्कार करतो. आणि त्यांना खूप आनंद. आई म्हणजे कोण? भारत, भारतभूमी आपली, तुला मी नमस्कार करतो असं ते म्हणत आहेत. म्हणजे किती त्यांना हे वाटतं, उभारी आली. वा 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 वा, मस्त. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि सांगितलं, हे मी असं लिहिलेलं आहे, कसं सगळ्या वेळा मस्त आहे, पुढे लिह पुढे लिह. आणि मग त्यांनी पेन हातात धरलं आणि ते अख्खंच 4 कडव्यांचं गाणं लिहून टाकलं. ते गाणं लिहित असताना आनंदमठ नावाच्या कादंबरीवर त्यांचं काम चालू होतं. कळलं? तर ते कादंबरीचा विषय हाच होता, इंग्लिश लोक भारतीयांवर कसा अन्याय करतात, कसा छळ करतात, असं होतं. त्यामुळे हे गाणं त्याच्यात चपखल बसवलं, सामील झालं. त्या कादंबरीमध्ये एक संत होते, संन्यासी होते. कळलं? देवदत्त नाव होतं त्यांचं. त्या कादंबरीमध्ये देवदत्त नावाचे संन्यासी होते. संन्यासी म्हणजे सगळीकडून निष्प्रय असलेले, काही पैसा अडका काही नाही असलेले. पण तरी त्या संन्याशाच्या मनात विचार चालला, अरे काय चाललं आहे, ह्या भारतीयांच्या मनात काय चाललं आहे? सेव्ह द क्वीन कशासाठी? हे नाही, हे चूक आहे, असं होताच कामा नये, असं त्यांनी बंड पुकारलं. असं त्यांचं बंड चालले असताना तोपर्यंत म्हणजे ते त्यांचं चाललेलंच होतं, असं नाही, हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. ते लोकांना भडकवण्याचं काम करत होते. पण 1896 साली जेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी ही कविता वाचली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांचे डोळे भरून आले. अरे, ही इतकी सुमधूर सुंदर भाषिक कविता आहे आणि ह्या कवितेला तुम्ही पुढे नाही नेलत, कमाल आहेत भारतीयांची. नाही नाही, थांबा, आणा इकडे. तशी घेतली त्यांनी. त्या कवितेला त्यांनी स्वतः चाल लावली, स्वतः म्हटलं आणि ते गाणं प्रचलित झालं. त्याची चाल पण किती सुंदर आहे, ते काव्य किती सुंदर आहे, ते आज आपल्या भारतीयांना कळतं आहे. बरोबर? पण आता गंमत बघा की ज्या वेळा वंदे मातरम हा पुकार केला गेला ना, त्यावेळेला सगळीकडे जळी स्थळी पाषाणी वंदे मातरम वंदे मातरम असा घोष चालायचा. म्हणजे इतकं की काही संस्थांना वंदे मातरम असं नाव देण्यात आलं, काही चळवळींना वंदे मातरम असं नाव देण्यात आलं. अटक झाली पुरुषांना, वंदे मातरम बोलूनच ते आतमध्ये जायचे. जेलमध्ये असताना त्यांचा हा घोष चाललेलाच असायचा, वंदे मातरम वंदे मातरम असा घोष त्यांचा चाललेलाच असायचा. सुटून घरी जाताना पण वंदे मातरम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फाशीवर जाणारे आपले देशभक्त आहे, ते सुद्धा फाशीवर जाताना वंदे मातरमचा त्रिवार उच्चार करत असते. कळलं? लाठीमार खाल्ला ह्या वंदे मातरम ह्या शब्दासाठी. कित्येक लोकांनी लाठीमार खाल्लेला आहे, कोणी घाबरलं नाही आणि वंदे मातरम असं अभिमानाने बोलत राहिले. कळलं? तर असं हे गीत ते एका चळवळीला सुद्धा त्या वंदे मातरमचं
नाव दिलं गेलं. कळलं? संस्थांना दिलं होतं, चळवळीला दिलं. लाला लजपतरायाने चंगभंग ही एक चळवळ सुरू केलं, जिथे कलकत्त्यामध्ये लोकांना किती त्रास द्यायचे इंग्रज, असं ते होतं. त्याच्याबद्दल विरोधात ती चळवळ होती, उभारली होती यांनी. त्या चळवळीला त्यांनी वंदे मातरम असं नाव दिलं. आहे की नाही गंमत? म्हणजे खरोखर कमाल आहे ह्या शब्दाची. केवढा चमत्कार घडवून आणला. आणि असं हे रवींद्रनाथ टागोरांनी चाल लावलेलं सुमधुर गीत आपण आज तागायत गातो आहे. ओके. 1902 साली BBC पत्ता काढला की सर्व राष्ट्रांमध्ये जी चांगली उत्तम गाणी असतील, काव्य असतील, ती आम्हाला पाठवून द्या. 142 राष्ट्र होती, त्याच्यामधनं 7,000 गाणी सिलेक्ट झाली होती. ओके. त्यापैकी आता महत्त्वाचा एका त्या 7,000 गाण्यामध्ये आपल्या वंदे मातरम या गीताचा दुसरा क्रमांक होता. कळलं? दुसरा क्रमांक 7,000मधून दुसऱ्या क्रमांकावर असणारं गाणं काय प्रतीचं असेल, काय महात्म्य असेल, त्याचं किती ग्रेट असेल, महान असेल, तुम्ही इमॅजिन करा. असं हे गाणं त्यावेळेला म्हटलं जायचं. तुम्हाला माहिती आहे, देशभक्तपर आपला झेंडा वगैरे याची काही गोष्टी आता हा विषय निघाला आहे म्हणून सांगते. भिकाजी कामा म्हणून एक स्त्री होती, जर्मनला राहायच्या त्या बाई. कळलं? पण भारतवासी होत्या त्या, भारताबद्दल प्रचंड प्रेम होते. जेव्हा ही वंदे मातरम चळवळ झाली ना, तेव्हा त्यांनी एक झेंडा तयार केला. त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं वंदे मातरम, आणि त्याच्या वरच्या बाजूला चंद्र, सूर्य आणि तारे असं काढलं होतं. आणि तो झेंडा त्यांनी जर्मनमध्ये नेला आणि फडकवला. किती सालची गोष्ट आहे? 1906 सालची. त्यावेळेला आपला भारत स्वतंत्र पण झाला नव्हता, पण तरी त्या बाईने तशा प्रकारचं डेअरिंग केलं आणि जर्मनीमध्ये गेली. म्हणजे किती कमालीचं हे काव्य असेल, इमॅजिन करा. आणि तुम्हाला गंमत माहिती त्या गाण्याची, इमानदारीत लोक बोलत होते. हे वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, हे गाणं मस्त इमानदारी, सगळे काँग्रेसवर्गीय असो, आणखीन कुठचे काय असो, इंग्लिश लोक होतं, हे म्हणत होते. पण ज्या वेळेला पाकिस्तानचे फाळणीचा विचार आला, बटवाराच्या विचाराला, म्हणजे विचार निदान करण्यात आला, त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं नाही, आम्ही नाही म्हणणार आहे, कारण याच्यामध्ये दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांची नावं आहेत, आम्ही काय मूर्तीपूजक नाही आहेत, आम्ही का हे याच्याबद्दल बोलावं, आम्ही नाही बोलणार. झालं. सर्व विरोधी भारतीयांनी ह्याला कसून विरोध केला. म्हणजे गंमत बघा ना, आधी तुम्ही व्यवस्थित बोलत होतात आणि आता पाकिस्तानने असं मत मांडल्यावर लगेच तुम्ही पण त्याच्या विरोधात आला. कमाल आहे ना भारतीयांची, आपल्या काही भारतीयांची, खरंच कमाल वाटते. झालं. मग आता काय करायचं? मग त्या गाण्याचं पण विभाजन झालं. पहिली 2 कडवी होती ना, भारताचं वर्णन करणारी होती. सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम वंदे मातरम. कळलं? पण दुसऱ्या कडव्यामध्ये बंगाली भाषेमध्ये पहिलं 2 कडवी होती ती संस्कृतमध्ये होती, पुढची 2 कडवी बंगाली भाषेत लिहिली गेली होती. त्याच्यामध्ये ते देवी देवतांची नावं होती, ते आम्ही कसे तुला शरण आलो, का आलो वगैरे असं होतं. ह्या पाकिस्तानी लोकांना आम्ही काय देव मानत नाही, आमच्याकडे त्याचं पूजन करत नाही, आम्ही हे म्हणणार नाही. झालं. त्या 4 कडव्याची 2 कडवी झाली. ती 2 कडवी आज तागायत प्रचलित आहेत. असं ह्या वंदे मातरमचा इतिहास आहे. आवडला असेल म्हणजे आवडावं असं माझी इच्छा आहे. ह्याच्यात माझं पण काही चुका झाल्या असतील बरं का, कारण हा एकदम पुष्कळच गहन विषय आहे. मी हे सांगण्याचं डेअरिंग केलं, म्हणजे हे सुद्धा खूप मला असं वाटतं बापरे हे होईल की नाही असं मला वाटलं होतं. आणि त्यापर्यंत त्याचं काही मिस्टेक झाल्या असतील तर प्लीज माफ करा, आणि उलट मला सांगा की असं नाही आहे, असं आहे म्हणून. ओके. पण जे माहीत नव्हतं आपल्याला त्याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे. तर असं हे आपलं वंदे मातरम गीत आहे आणि त्याचा सतत आदर करावा असं मी तुम्हाला नमूद करते. ओके. बाय.